जिथं 30 वर्षांचे अनुभवी बॉडी बिल्डर्स मंचावर ताकद दाखवत होते, तिथं अचानक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो एक 6 वर्षांचा चिमुकला. होय, वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंचावर उभा राहिलेला हा आहे रचित पांचाळ. 22 फेब्रुवारीला पार पडलेल्या ज्युनियर मुंबईश्री 2026 या स्पर्धेत एक अनोखा क्षण बघायला मिळाला. 55 किलो वजन गट आणि 23 वर्षाखालील वयोगटात वडिलांच्या जागी भाग घेतला अवघ्या 6 वर्षाच्या रचितनं. मंचावर त्याच्या भोवती होते अनुभवी स्पर्धक, पण मनात भीतीचा लवशेषही नव्हता. पूर्ण आत्मविश्वासानं त्यानं दिलेल्या पोजेस आणि टाळ्यांचा कडकडाट बघायला मिळाला. ही कहाणी इथपर्यंतच मर्यादित नाही. 2024 साली रचितचे वडील उमेश पांचाळ हे सुद्धा याच स्पर्धेत उतरायला सज्ज होते. मात्र स्पर्धेच्या 2 दिवस आधी अंधेरीहून वसईकडे जात असताना झालेल्या अपघातानं सगळं चित्रच बदललं. डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली, 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आणि अनेक महिन्यांचा पुनर्वसनाचा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. ते स्वप्न पूर्ण होता आलं नाही, म्हणून त्यांचा 6 वर्षाचा मुलगा रचितनं ही परफॉर्मन्स दिली. सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये शिकणारा रचित गेल्या अनेक महिन्यांपासून वडिलांसोबत जिम मध्ये घाम गाळतोय. सायकलिंग, धावणे किंवा नियमित व्यायाम हेच त्याचं जग बनलंय. विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत एप्रिल 2025 मध्ये गिरगाव मधल्या स्पर्धेत पहिल्यांदा मंचावर उभा राहिलेला रचित. तो क्षण आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा ठरला. मुंबईतल्या बॉडी बिल्डर्ससाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ही स्पर्धा बृहन्मुंबई बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशन द्वारे आयोजित केली जाते. 55 किलो पासून 70 किलो वरील गटांपर्यंत प्रत्येक विजेत्यांमधून निवडला जातो एकच किताबधारक. ज्युनियर मुंबईश्री आणि त्या मंचावर वयाच्या केवळ 6व्या वर्षी उभा राहून रचितनं दाखवून दिलं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन नसतं, फक्त जिद्द आणि ध्येय लागतं. वडिलांच्या वेदनेतून उभं राहिलेलं हे स्वप्न आणि मुलाच्या डोळ्यातून दिसलेली ही जिद्द. रचितची ही कहाणी फक्त एका स्पर्धेची नाही, तर प्रत्येक पालक आणि मुलाच्या नात्यातल्या विश्वासाची आहे. 6 वर्षांचा रचित आज अनेकांसाठी प्रेरणा ठरलाय. कारण स्वप्न कोणतंही असो, ते पूर्ण करण्याची ताकद कुटुंबातच असते.